म्हणजे गायी अशा उघड्या पडलेल्या की बघायला येणारे जे शेतकरी आहेत किंवा हे ते सगळे मला म्हणायचे की तू अशा गायी का चॉईस केल्यात किंवा अशा गायी का घेऊन आलेला आहे. आता मला असं वाटतं की ह्या कालवडांमुळं किंवा ह्या खोंडांमुळंच आपल्याला दूध मिळतंय. तर त्याची अमानुषपणे हत्या करणं किंवा काय करणं हे योग्य नाही. त्यामुळं आपण त्याला ठेवलेलं आहे. शेवटी काय होतं म्हणजे शेवटी ही जीव हत्या आहे. त्यामुळं त्यांना ठेवलेलं आहे. आता त्याच्यावरती मला बऱ्याच जणांनी विचारलं उद्या जाऊन तुमची जनरेशन मोठी होणार आहे, तर पहिल्यांदा तुमचं प्री प्लॅनिंग पाहिजे की त्यांची सोय आहे का, चाऱ्याची सोय किंवा त्यांचं जे शेल्टर म्हणतो आपण त्याची सोय पाहिजे आणि नंतर मग तुम्ही गायी वाढवल्या पाहिजेत. मला सांगा की काही जणांना वाटतं की तुम्ही इनिशियल इन्व्हेस्टमेंट जी भरपूर केलेली आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? तिच्या आकारावरून किंवा ती दिसायला मोठी आहे किंवा आकारानं छोटी आहे म्हणून तुम्ही गाय सिलेक्शन नाही केली पाहिजे.